तर हॅलो गाईज, आमच्याकडं बिस्किट पडलेलं होतं एक पुडा. मग आम्ही त्याचा आज डोरा केक बनवतो आहे आणि तुम्हाला पण दाखवल कसा बनवतो आहे. आता साक्षी क्रीम काढून घेते त्याची चमच्यानी आणि तो खूप छान लागल. आणि इकडं हे त्याचं बाहेरचं कवर आहे, ही क्रीम आहे याच्यात छोट्या वाटीत. आता एक काढलं परत आणि परत क्रीम काढती. तर मित्रांनो, आपण आता हे बिस्किटचं जे हे कवर काढले आहे तर ते आपण दळून घेणार आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकतोय. तर फ्रेंड्स, इथं आपण थोडीशी साखर घेणार आहे गोड होण्यासाठी. ठीक आहे, एवढं ठीक आहे. तर फ्रेंड्स, आता आपण हे दळून घेणार आहे. तर मित्रांनो, या बघा अशी पावडर झाली आहे. या बा किती एकदम बारीक पावडर झाली आहे. आता आपण तर फ्रेंड्स, आपण हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेलं आहे आपण ही पावडर. या बा याच्यात. तर मित्रांनो, आपण याच्यात कॉफी पावडर पण टाकणार आहे. थोडंसं अजून काहीतरी छान टेस्ट येईल, चॉकलेटी होईल. आणि आता आपण थोड्या वेळाने हलवणार आहे. तर हे आपण आता मिक्स करून घेणार आहे छान रेग्रेन्स एकत्र होण्यासाठी त्याचा, जेणेकरून पूर्ण आपली कॉफी पावडर मिक्स होईल. तर आता हा बेकिंग सोडा आहे. आता आपण हा याच्यात टाकणार आहे. तर पडतच नाहीये, पडत नाहीये तो. आता पडला. ठीक आहे, आपण एवढा सोडा घेतलेला आहे तर आपण हा याच्यात टाकून घेऊया. तर हे आपण परत मिक्स करणार आहे सोडे टाकल्यानंतर. तर याच्यात आपण आता तूप टाकणार आहे. तर आता आपण याच्यात दूध टाकत आहे. थोडंसंच टाकलंय स्टार्टिंगला पण. तुम्हाला बेटर रेडी झालं की तुम्हाला दाखवते तेव्हा मिक्स करून घेते पहिले. तर फ्रेंड्स, आपण याच्यात थोडासा मैदा टाकला होता कारण की आपलं बेटर थोडं चांगलं बनायला. तर इथे आपण हे झालेलं आहे, आपलं केलेलं आहे आपण रेडी. तर आपली एवढी कन्सिस्टन्सी झाली, हे बघा असं एकदम छान झालेलं आहे आपलं हे जे डो आहेत ते. तर फ्रेंड्स, आपण बिस्किटाची क्रीमला असं बेल्ट करून घेतलेलं आहे. चांगलं गरम केलं होतं आपण दूध टाकून थोडंसं, तर असं मेल्ट झालेलं आहे. ते आपल्याला लागणार आहे पुढे. तर फ्रेंड्स, हे बघा त्याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे, एकदम परफेक्ट आपल्याला झालेलं आहे. तर आपण आता याचं पॅनकेक बनवणार आहे, म्हणजे डोरा केक बनवणार आहे, आपल्या डोरेमॉनचा फेवरेट. फ्रेंड्स, तर आपण याच्यावर ऑइल टाकलेलं आहे तव्यावर. तर मित्रांनो, या बा पेढे मी बाहेर गेलो तिकडून आणले, खूप छान आहे. आणि हे पेढे खूप गोल गोल आहे, खूप सुंदर आहे दिसायला. पण खायला मम्मीला पण खायचे म्हणून मी नाही खाऊ शकत, पण नंतर खाईल मी. तर फ्रेंड्स, हे बघा आपला डोरा केक आता घेऊ राहिला. तर ठीक आहे, नॉनस्टिक एकदम. बघूया आपण कसं होतं. तर हे बघा फ्रेंड्स, हे किती सुंदर असं झालं. आपण याला पलटी मारलेली होती आता. फ्रेंड्स, तर आपला हे बघा डोरा केक बनलेला आहे, एकदम सुंदर झालं आहे. थोडंसं इथं जळालं आहे इथे खालचा.
तर फ्रेंड्स आपण आता याच्यावर ही जी क्रीम आहे ना आपली ती टाकून घेणार आहे. आपण थोडं पलटी करूया. हे थोडंसं आत्ता उचलता तुटलेलं आहे. तर आपण टाकून घेऊया थोडं क्रीम. थांबू दुसरा चमचा घेते. तर फ्रेंड्स आपण इथे हे केलेलं आहे, आपण पूर्ण पसरवलेलं आहे. आता आपण त्याच्यावर हे टाकूया, वरचा लेयर टाकूया. थोडं वाकडाच केला. ठीक आहे. आता याला आपण थोडं डेकोरेट करूया. तर फ्रेंड्स हे बघा, आपण आता हे डेकोरेट करतोय जरा थोडंसं याला. तर फ्रेंड्स हे बघा किती सुंदर झालेलं आहे आपलं डोरा केक. हे बघा किती सुंदर असा डोरा केक रेडी आहे आपला. तर आपण आता हे खायला बसूया. तर तुम्ही पण ट्राय करू शकता. ही रेसिपी एकदम सुंदर आहे, एकदम छान आहे.